तुळशीजवळ शिवलिंग का ठेवू नये? संपूर्ण पौराणिक कथा. हिंदू संस्कृती आणि सनातन धर्मामध्ये तुळशीचे रोप आणि शिवलिंग या दोन्हीला अत्यंत पवित्र, वंदनीय आणि पूजनीय स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीचे वृंदावन असणे हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आणि भगवान श्रीविष्णूंचा वास असतो. दुसरीकडे शिवलिंग हे ब्रह्मांड नायक, देवांचे देव, महादेवाच्या निराकार आणि साकार रूपाचे प्रतीक मानले जाते. परंतु आपले धर्मशास्त्र, विशेषतः गरुड पुराण, शिवपुराण, पद्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण यांसारख्या पवित्र ग्रंथांमध्ये असा स्पष्ट नियम सांगितला आहे की तुळशीच्या रोपाजवळ कधीही शिवलिंग ठेवू नये आणि महादेवाच्या पूजेमध्ये किंवा शिवलिंगावर तुळशीचे पान म्हणजेच तुळशीपत्र कधीही अर्पण करू नये. यामागे केवळ धार्मिक नियमच नाहीत, तर एक अत्यंत भावूक, रंजक आणि शिकवण देणारी पौराणिक कथा तसेच गूढ आध्यात्मिक कारणे दडलेली आहेत. या कथेची सुरुवात सत्ययुगातील एका घटनेपासून होते. पूर्वजन्मी तुळशीचे नाव वृंदा असे होते. वृंदा ही कालनेमी नावाच्या असुराची कन्या होती. लहानपणापासूनच ती अतिशय धार्मिक, दयाळू आणि भगवान श्रीविष्णूंची निसीम भक्त होती. मोठी झाल्यावर तिचा विवाह शंखचूड नावाच्या पराक्रमी आणि शक्तिशाली असुराशी झाला. शंखचूड हा प्रत्यक्षात पूर्वजन्मी गोलोकात राहणारा श्रीकृष्णाचा परम मित्र आणि भक्त सुदामा होता. परंतु राधामातेच्या एका शापामुळे त्याला पृथ्वीतलावर असुर योनीत शंखचूड म्हणून जन्म घ्यावा लागला होता. शंखचूड असुर कुळात जन्मलेला असला तरी तो अतिशय ज्ञानी आणि बलवान होता. शंखचूडच्या शक्तीचे आणि पराक्रमाचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्याची पत्नी वृंदा हिचा अखंड आणि अतिशय तीव्र असा पतिव्रता धर्म. वृंदेच्या तपोबळामुळे आणि तिच्या अलौकिक पतिव्रता धर्माच्या संरक्षणामुळे शंखचूडला युद्धामध्ये कोणताही देव, दानव, यक्ष किंवा गंधर्व पराभूत करू शकत नव्हता. तो जिथे जिथे युद्ध करायला जायचा तिथे त्याला विजयच मिळायचा. या अफाट शक्तीच्या आणि अमरत्वाच्या अहंकारात येऊन शंखचूडने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व स्थापन केले. त्याने स्वर्गावर आक्रमण करून सर्व देवतांना पराभूत केले आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले. स्वर्गाचे सिंहासन शंखचूडच्या ताब्यात गेले आणि संपूर्ण सृष्टीत असुरांचा अत्याचार वाढू लागला. शंखचूडच्या या वाढत्या अत्याचाराला आणि अधर्माला कंटाळून सर्व देवता, देवराज इंद्र आणि ब्रह्मदेव एकत्र येऊन भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यानंतर ते सर्वजण भगवान महादेवांच्या शरण गेले. देवांनी महादेवांना विनंती केली की त्यांनी या असुराचा संहार करून सृष्टीला आणि धर्माला वाचवावे. सर्व देवांचे गाऱ्हाणे ऐकून भगवान महादेवांनी शंखचूडला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्वर्गाचे राज्य देवांना परत देऊन शांततेने राहण्याचा सल्ला दिला. परंतु अहंकारी शंखचूडने महादेवांचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि महादेवांनाच युद्धाचे आव्हान दिले. त्यानंतर भगवान महादेव आणि असुरराज शंखचूड यांच्यात अत्यंत भीषण आणि भयानक युद्ध सुरू झाले. हे युद्ध वर्षानुवर्षे चालले. महादेवांनी आपल्या अमोघ अस्त्रांचा प्रयोग शंखचूडवर केला, परंतु वृंदेचा पतिव्रता धर्म शंखचूडभोवती एक अभेद्य ढाल बनून उभा होता. जोपर्यंत वृंदा आपल्या घरात बसून पतीच्या विजयासाठी अनुष्ठान आणि पूजा करत होती आणि जोपर्यंत तिचा पतिव्रता धर्म अखंड होता, तोपर्यंत खुद्द साक्षात त्रिशूळधारी महादेवांनाही शंखचूडचा वध करणे अशक्य बनले होते. युद्धाचा कोणताही निर्णय लागत नव्हता आणि शंखचूडचा पराभव होणे दुरापास्त झाले होते. सृष्टीचा नियम आणि धर्माचे संतुलन राखण्यासाठी शेवटी भगवान विष्णूंनी एक कठीण मार्ग निवडला. जेव्हा महादेव आणि शंखचूड यांच्यात युद्ध अंतिम टप्प्यात आले होते, तेव्हा भगवान विष्णूंनी शंखचूडचे हुबेहूब रूप धारण केले आणि ते वृंदा अनुष्ठान करत असलेल्या ठिकाणी पोहोचले. आपल्या पतीला युद्धातून विजयी होऊन सुरक्षित परत आलेले पाहून वृंदा अत्यंत आनंदित झाली. तिने अनुष्ठान सोडले आणि पुढे होऊन आपल्या पतिरूपातील भगवान विष्णूंची सेवा केली आणि त्यांचे चरण स्पर्श केले. वृंदाने परपुरुषाला, जरी ते विष्णू असले तरी, आपला पती मानून स्पर्श केल्यामुळे त्याच क्षणी तिचा शतकानुशतके जतन केलेला अखंड पतिव्रता धर्म खंडित झाला. वृंदाचा पतिव्रता धर्म खंडित होताच तिकडे युद्धभूमीत शंखचूडभोवती असलेली संरक्षणाची ढाल नष्ट झाली. तीच संधी साधून भगवान महादेवांनी आपल्या दिव्यास्त्र असणाऱ्या त्रिशूळाचा प्रहार केला आणि शंखचूडचा छातीतून छेद करत त्याचा वध केला. शंखचूडचा अंत होताच त्याचा देह भस्म झाला आणि त्याच्या अस्थींपासून समुद्रात शंखाची उत्पत्ती झाली. इकडे वृंदाला तात्काळ जाणीव झाली की तिच्यासोबत काहीतरी भयंकर छल झाला आहे. तिने समोर उभ्या असलेल्या शंखचूडरूपी पुरुषाकडे रागाने पाहिले आणि सत्यरूप प्रकट करण्यास सांगितले. भगवान विष्णू आपल्या वास्तविक रूपात प्रकट झाले. आपला पती मारला गेला आहे आणि श्रीविष्णूंनीच आपल्याशी छल केला आहे हे समजताच वृंदा दुःखाने आणि क्रोधाने व्याकुळ झाली. तिने भगवान विष्णूंना अतिशय तीव्र शब्दात विचारले की, हे जगन्नाथा, तुम्ही भक्तांचे रक्षण करता,
मग माझ्यासारख्या निष्पाप भक्ताचा धर्म नष्ट करून तुम्ही माझ्या पतीचा प्राण का घेतला? तुमचे हृदय पाषाणासारखे, दगडासारखे कठोर झाले आहे. असे बोलून वृंदेने भगवान विष्णूंना शाप दिला की जसे तुम्ही कपट करून माझे पती हिरावून घेतले तसेच तुमचे हृदय दगडाचे झाले आहे, त्यामुळे तुम्ही याच क्षणी काळ्या दगडाच्या रूपात परिवर्तित व्हाल. वृंदेच्या या शापाचा स्वीकार करत भगवान विष्णू तात्काळ एका काळ्या शिलेच्या रूपात बदलले, ज्याला आज आपण पूजनीय शालिग्राम म्हणून ओळखतो. भगवान विष्णू पाषाण बनल्याचे पाहून सर्व देव घाबरले आणि त्याने वृंदाची प्रार्थना केली. वृंदा ही अत्यंत दयाळू होती. तिने आपला शाप मागे घेतला नाही, परंतु विष्णूंचे मूळ रूप पुन्हा पूर्ववत झाले. भगवान विष्णूंनी वृंदाच्या पावन आणि निष्कलंक पतिव्रता धर्माचा सन्मान करत तिला म्हटले, हे वृंदे, तुझ्या पतिव्रतेचे तेज अलौकिक आहे. तुझा हा देह त्यागल्यानंतर तू पृथ्वीवर एका अत्यंत पवित्र आणि पूजनीय वनस्पतीचा जन्म घेशील, ज्याला जग तुळशी या नावाने ओळखेल. तुझी पाने त्रिलोकात सर्वात पवित्र मानली जातील. माझ्या शाळीग्राम रूपाचा विवाह तुझ्याशी तुळशीशी दरवर्षी लावला जाईल. तुळशीच्या पत्राशिवाय माझी कोणतीही पूजा, नैवेद्य किंवा भोग अपूर्ण मानला जाईल. जिथे तुळशी असेल तिथे माझा सदैव वास असेल. हे ऐकून वृंदा शांत झाली, परंतु तिच्या मनात एक खोल वेदना होती. ज्या महादेवांनी तिच्या पतीचा, शंखचूडचा, त्रिशूळाने वध केला होता, त्या महादेवांबद्दल तिच्या मनात पतीच्या विरहाचे दुःख होते. त्यामुळे वृंदेने विष्णूंकडे एक मागणी केली की ज्या महादेवांनी माझ्या पतीचा संहार केला त्यांच्या कोणत्याही पूजेत माझे स्थान असणार नाही. माझ्या पत्रांचा स्पर्श महादेवांच्या शिवलिंगाला कधीही होणार नाही आणि मी महादेवांच्या प्रतीकापासून सदैव दूर राहीन. भगवान विष्णूंनी वृंदाची ही इच्छा मान्य केली. म्हणूनच पौराणिक मान्यतेनुसार महादेवाने तुळशीच्या पतीचा वध केल्यामुळे तुळशीने महादेवांपासून अंतर ठेवले. याच कारणामुळे आजही कोणत्याही शिवमंदिरात किंवा घरातील शिवलिंगावर तुळशीचे पान अर्पण केले जात नाही आणि शिवलिंगाच्या शेजारी किंवा तुळशीच्या कुंड्यात शिवलिंग ठेवणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या पौराणिक कथेव्यतिरिक्त आपल्या गरुड पुराणात आणि वास्तुशास्त्रामध्ये यामागे काही अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक आणि ऊर्जेची कारणे देखील सांगितली आहेत. पहिले कारण म्हणजे ऊर्जेचा असमतोल. तुळशी ही सात्विक, विष्णुप्रिया आणि घरातील संसार, समृद्धी व सकारात्मकतेचे प्रतीक आहे. तुळशीमध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीची अत्यंत शांत आणि कल्याणकारी ऊर्जा असते. दुसरीकडे शिवलिंग हे महादेवांचे वैराग्य, तपस्या आणि संहारक शक्तीचे प्रतीक आहे. शिवलिंगामध्ये प्रचंड प्रमाणात उष्ण आणि ध्यानस्थ ऊर्जा सामावलेली असते. या दोन भिन्न आणि परस्परविरोधी ऊर्जा एकाच ठिकाणी म्हणजेच तुळशीच्या कुंड्यात किंवा शेजारी ठेवल्यास घरातील वातावरणात ऊर्जेचा असमतोल निर्माण होतो. यामुळे घरात अशांती, क्लेश किंवा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. दुसरे कारण म्हणजे शाळीग्राम आणि शिवलिंगातील फरक. शास्त्रानुसार तुळशीच्या वृंदावनात किंवा तुळशीच्या रोपाजवळ केवळ भगवान विष्णूंचे रूप असणारी शाळीग्राम शिलाच ठेवली पाहिजे. तुळशी आणि शाळीग्राम यांची एकत्र पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि संततीसुख प्राप्त होते. परंतु तुळशीजवळ शिवलिंग ठेवल्यास ते शास्त्राच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. गरुड पुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीने अज्ञानाने किंवा चुकून आपल्या घरातील तुळशीच्या कुंड्यात किंवा वृंदावनात शिवलिंग ठेवले असेल तर त्यांनी ते शिवलिंग अत्यंत आदराने आणि स्वच्छ हाताने तेथून काढून घ्यावे. ते शिवलिंग स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक करून घरातील पूजेच्या मुख्य मंदिरात किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात, ईशान्य दिशेला एका स्वतंत्र पात्रात स्थापित करावे. दररोज शिवलिंगावर जल, दूध आणि महादेवाचे अत्यंत प्रिय असणारे बेलपत्र अर्पण करावे. तर तुळशीच्या रोपाची पूजा वेगळी करून तिला जल अर्पण करावे आणि तिच्याजवळ दिवा लावावा. अशा प्रकारे वृंदा आणि शंखचूडची ही कारुणिक कथा, महादेवांचे कर्तव्य, विष्णूंचा वर आणि गरुड पुराणातील वास्तुनियम या सर्वांचा विचार करता शिवलिंग आणि तुळशी यांना एकत्र न ठेवणे हेच धर्मशास्त्रानुसार योग्य आणि कल्याणकारी मानले जाते. शास्त्रातील या नियमांचे पालन करून पूजा अर्चा केल्यास महादेवाची आणि भगवान श्रीविष्णूंची कृपा आपल्या घरावर सदैव राहते आणि कुटुंबात वृद्धिसिद्धी नांदते. ओम नमः शिवाय. जय श्री हरिविष्णू.